संघाचा आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यासाठी आयोजन समितीच्या वतीने आमशी गावाच्या वतीने आपला आदरपूर्वक सन्मान होत आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपण समालोचनासाठी देखील आपण आमंत्रित करूया. त्यांना विनंती आहे की आपणही समालोचन कक्षामध्ये जॉईंट व्हा अशी विनंती आहे. बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे, त्यासाठी विनंती आहे. आदिशक्ती पार आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा मित्रांनो. खेळाडूंचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे. शिरवली विरुद्ध आदिशक्ती पार असा रंगलेला एक रोमांचक सामना आहे. पहिला डाव आणि बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. षटक क्रमांक 1 संकेत. कमी गतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत, गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले. बॉलची फेकी केली आहे. 2 धावा मिळतील. पंच तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. पंचांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण सामना थांबवा कारण खेळाडूंच्या नावावरती धावा अंकित करता येत नाहीयेत. खेळाडूंची जी नावं आहेत ती फार महत्त्वाची आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदिशक्ती पार आलेले आहेत. फक्त टीमच्या स्कोअर बोर्डमध्ये धावा आपण अंकित करत आहोत, परंतु प्रत्यक्षात खेळाडूंच्या नावावरती धावा अंकित करता येत नाहीयेत. त्यासाठी आदिशक्ती पार या संघाला विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये पाठवा, ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा करूया मॅचला सुरुवात आणि बॅटिंग ऑर्डर जी मैदानाच्या आतमध्ये आहे, साईराज आणि सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आदिशक्ती पारची. पंच वैतल्यान सांगतील की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. सुरुवात जर आपण पाहिली ना तर दोन्ही संघांनी संयमाने केलेली आहे. 3 षटकांचा सामना आहे. प्रथम बॅटिंग करताना आदिशक्ती पार कुठपर्यंत मजल मारेल, शिरवली संघ कुठपर्यंत या टीमला रोकेल, या सर्व गोष्टी आहेत. गोलंदाजी करताना ज्या प्रकारे संकेत यांनी गोलंदाजी केली आहे, एक वेगळी शैली गोलंदाजी करण्याची त्यांची आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे त्यांनी हाताळलेला आहे. कधी बॉल पुढे सोडतात, कधी बॉल पाठीमागे आहेत आणि ज्या प्रकारे त्यांची शैली आहे ना, या सर्व गोष्टी प्रभावित करतायत. एका बाजूला आक्रमक जोडी साईराज आणि सुशील आदिशक्ती पारची लालसा दिली आहे. निश्चित बॉल टर्न करण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा सहजरित्या. तिसरीचाही प्रयत्न. 3 धावा. या धावा फार क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. न नफा ना तोटा या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या 4. मग क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट आहे की फलंदाज 4 धावा दाहून घेतात आणि त्याच गोष्टीचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. 4 धावा धावफलकावरती आदिशक्ती पारच्या आल्या. धावसंख्या आहे 12. 0 गडी बाद. निश्चित लालसा दिली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळण घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. बॉलच्या पाठीमागे गती कमी होती, परंतु बॉलला गरकन या ठिकाणी वळवलं होतं. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना, त्या फलंदाजांना प्रभावित करतायत. या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक. संकेत पुन्हा एकदा बॉलला टर्न केलंय, परंतु उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना आदिशक्ती पारने आतापर्यंत बनवलेले आहे धावा तब्बल 12. बिनगडी बाद ही स्थिती आहे. एका बाजूला साईराज, एका बाजूला सुशील. ही आदिशक्ती पारची प्रारंभिक जोडी आहे. चला घाई करा. टीम शिरवली, आपल्याला विनंती, आपण वेळ घेऊ नका. धावसंख्येमध्ये आपण करेक्शन करूया. 13 धावा आहेत. आपण या बॉलच्या पाठीमागे देखील एक धाव जोडूया. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली स्पर्धा आमशी गावाची आपल्या भेटी आलेली आहे. या अगोदर आपण टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन पाहिलं आमशी गावाचं. त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आमशी गावाचं आयोजन आपण पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेतोय. ओव्हर नंबर 2 साठी आपण वळूया आणि टीम शिरवली या टीमकडून ओव्हर नंबर 2 साठी आकाश यांच्या हाती बॉल सुपूर्त केलेला आहे. बॅटिंग ऑर्डर ज्या प्रकारे बॅटिंग राहिली आहे, संयमाची बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली आहे आणि किंबहुना दोन्ही फलंदाजांनी
धावा ह्या अधिकच्या धावून घेतलेल्या आहेत. एकही मोठा फटका संकेत यांनी पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला नाहीये. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आदिशक्ती पार. फुलटॉस बॉल, उत्तर साजेसं नाहीये. बॉल थोडा वेळ हवेमध्ये निश्चित होता. क्षेत्ररक्षक 3 गेले. बॉलचा पाठमोरा केला. 2 धावा रोखू शकले नाहीयेत. हा जो फुलटॉस बॉल आहे त्याचा समाचार तुम्हाला हा घ्यावाच लागतो. परंतु या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी वेळेची अचूकता साधता आली नव्हती. बॉल थोडा वेळ हवेत होता, परंतु ज्या प्रकारे फटका यायला हवा होता त्या प्रकारे आला नाही. परंतु 2 धावा या महत्त्वाच्या आल्यात आदिशक्ती पारसाठी. निश्चित गोलंदाज आकाश यांनी मोकळा श्वास घेतला असेल, कारण जो बॉल टाकला होता तो फुलटॉस होता. आणि फुलटॉस म्हटलं की मेजवानी. निश्चित हा बॉल डावीशी सोडून जाईल का? पंचांनी कळवले की डावीशी सोडून चाललाय. दिशा खराब आहे या बॉलची. पंचांनी कळवले की वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद. पोलो टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. फटका खोदून काढण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केलेला आहे. काही वेळेस तुम्हाला फटके खोदून काढावे लागतात, काही वेळेस तुम्हाला धावा या शोधाव्या लागतात. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साईराज आणि सुशील आणि रुपेश, माफ करा. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत आणि शरीरावरचं नियंत्रण योग्य ठेवत अखेर हाताच्या उंजळीमध्ये बॉल विसवला. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा. फलंदाज माघारी. टीम आदिशक्ती पारला. हॅलो चेक. चला धन्यवाद. आतापर्यंत आपण ऐकला सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय शैलेशजी जाधव सर, तदनंतर निलेश मर्डेकर यांचा मधुर असा आवाज. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतंय. हे षटक समाप्त होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते केवळ आणि केवळ 18 धावा. 9च्या सरासरीने खेळत असलेला संघ पाहायला मिळतोय पारसोड संघ. पारसोड संघ म्हटलं तर नक्कीच आठवण येते प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव. आई रामवर्धनी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारसोंडे गाव. पारसोंडची ख्याती बोलत तर प्रतापगड बोलत तर नक्कीच प्रतापगड म्हणजे जिद्द, प्रतापगड म्हणजे शौर्य, प्रतापगड म्हणजे मावळींचा सळसळता रक्ताने विजयाचं तख्त म्हणून ज्याची ओळख आहे तोच प्रतापगडच्या पायथ्याशी वसलेलं पारसोंडे गाव. इथं मात्र लढत देताना पाहायला मिळत आहे. तर नक्कीच शिरवली गाव यासाठी फेमस आहे की कोयना खोरे विद्या विकास हायस्कूल या नावाने फेमस असलेलं गाव शिरवली हायस्कूल. तसेच मालुसरे, सर्व मालुसरे शूरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्ण जणू काही भावकीच पूर्ण खेळताना पाहायला मिळते या मैदानामध्ये. पुन्हा एकदा वळताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अकुटप्प्याचा चेंडू होता. वेट अँड वॉचची भूमिका घेतली. पंचांकडे नजरा बोल्या. पंचांनी मात्र फेअर चेंडू घोषित केला. कोणत्याही चेंडूवरती मात्र मुवमेंट नव्हती. निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जैसी थी. धावसंख्या होते 18 धावा. गोलंदाजी मार्क. गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक सूरज स्लॉग ऑन मध्ये पाचन केलं. सूरजनं हाणामारीच्या षटकामध्ये पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सुशील अनुभवाचा लेखाजोखा असलेला सुशील आज मात्र थोडेसं स्तब्ध उभे राहताना पाहायला मिळतं. कौतुक करावं लागेल कोणाचं तर गोलंदाजांचं.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सर्व यंग ब्रिगेड एका बाजूला पाहिलं तर एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. शिरवली संघाकडे काय तर प्रॅक्टिसच्या जोरावरती अधिराज्य गाजवणं पाहायला मिळतं. तर सुशील समजलं तर एक अनुभवाचा लेखाजोखा असलेला, परंतु इथे मात्र निराशजनक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डान्सरनं स्टेपिंग करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्लोअर चेंडू हाताळताना पाहायला मिळते. एकच धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तर सूरज इथे चमकताना पाहायला मिळेल का? तर नॉस्ट्राईक एंड कडून असेल विश्वजित. पुन्हा एकदा नक्की थोडं मिसफील्ड होताना पाहायला मिळतं. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येत 21 21 धावा. इथे मात्र थोडीशी निराशजनक अशी फलंदाजी पाहायला मिळते पारसोंडे संघाकडून. थोडीशी मात्र नक्कीच मोठे फटके शेवटच्या षटकामध्ये टॉप गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल तर कुठे मध्ये धावांमध्ये अंतर किंवा विजयासाठी जी गरज असेल ती धाव नक्कीच गोळा करू शकता. पुन्हा एकदा सूरज सज्ज होताना पाहिलं तर सुरेश टू सुशील. अकू टप्प्याचा चेंडू याला नाही मारलं तर कदाचित फलंदाजाचं मनोधैर्य कसं वाढणार. कदाचित हा हाफ ट्रॅकर चेंडू होता, लोअर चेंडू होता, यावरती मात्र नक्कीच षटकार येताना नेहमी पाहायला मिळतं. परंतु थोडस सुशील निराशजनक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. हाफ ट्रॅकर चेंडूला कदाचित सीमारेषेलगत धाडणं गरजेचं होतं का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे मात्र सुसाईड विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाकडे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 21 धावा. विजयासाठी लक्ष असेल शिरवली संघाला 22 धावा. चला यापुढचा होणारा सामना असेल आयोजकांकडून अपडेट दिलं जातं. यापुढचा सामना असेल आधीचा विजेता संघ रेनोशी संघ, तदनंतर या सामन्यातील विजेता संघ. या 2 सामन्यांमध्ये लढत होईल. प्रथमेश ज्याच्या नावाचा डंक सध्या KSK होता, एक षटकार किंग, हेलिकॉप्टर उडतं लँड होते सीमारेषेच्या पलीकडे. एक क्लास 1 फलंदाजी उभरता सितारा प्रॅक्टिसच्या जोरावरती आणि मेहनत. मित्रांनो सगळ्यात कामाला काय तर तुमची मेहनत. एक क्रिकेटची आवड प्रत्येकाला असते, पण ती आवड जोपासण्याने त्यासोबत केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा ती मात्र नक्की प्रथमेश एक अप्रतिमाचे नेत्रदीपक आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारे षटकार जर कोणाच्या बॅटमधून येतात ना तर नक्कीच आवर्जून एकच नाव घेतलं ते म्हणजे प्रथमेश, मॅन फ्रॉम सोनाट. नक्कीच प्रथमेशची आठवण केली तर एक अशी मॅच होती, एक चेंडू जेव्हा प्रथमेश नवकाच नक्की या मैदानामध्ये उतरायचा, एक चेंडू 6 धावेची गरज होती आणि तो सामना होता एक बल्लाढ्य संघ रुळे वैभव रुळे संघ आणि गोलंदाज होता विवेक. तेव्हा एक चेंडू 6 धावाची गरज होती, षटकार मारला. तदनंतर जो प्रथमेश चमकला तो आतापर्यंत कधीही बॅकफुटला गेला नाही आणि आता तोच षटकारांची आतिषबाजी करत राहिला. त्यावेळी मात्र प्रथमेश पाहिलं तर 3ऱ्या की 4थ्या नंबरला यायचा. तदनंतर अशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, एवढी मेहनत घेतली, फलंदाच्या जोरावरती अधिराज्य गाजवलं. आता सलामीसाठी येणारा फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागताना मी पाहायला मिळते. खूप खूप शुभेच्छा असतील प्रथमेश तुला. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल पारसोड संघ, आदिशक्ती 11 पारसोड संघ विनंती असेल. चला कळूया पुन्हा एकदा सकाळ दुपारच्या सत्रामध्ये गणाराला वंदन. गणाधीशा बालचंद्र गजवदना गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुद्रा. ना ते शिवशंकर कैलासपती, ना ते लंबोदर श्री गणपती, नतमस्तकत याच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, असे आपले एकच दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरणी मानाचा मुद्रा. चला वळूया स्पीडअप घ्या विनंती असेल.
मला स्पीडअप घ्यायचं आहे. पारसोड संघ आपल्याकडे वेळेचं बंधन असेल. काय करणार मैदानामध्ये. हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना, हम चले नहीं कर रस्ते पर, भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. कोणाकडून चुकी होणार, ज्याच्याकडून चुकी होणार तो मात्र या स्पर्धेतून माघार घेणार आणि जो प्रयत्नांची पराकाष्ठा करणार तो मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणार. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या, संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या. करूया शुभारंभ, आरंभ, प्रारंभ. सलामीची जोडी सज्ज होताना पाहायला मिळते. एका बाजूला असेल सूरज, दुसऱ्या बाजूला महेश. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक मान सन्मान दिलाय विश्वजित याच्या नावावरती. सलामीची जोडी एका बाजूला कर्मवीर, दुसऱ्या बाजूला धर्मवीर सूरज आणि महेश. शिरवली गावचे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी मार्कर विश्वजित. छोटंसं लक्ष आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावणार का पारसोड संघ. अधिशक्तीलन पार संघ पाहणं गरजेचं असेल. 22 धावांचा मात्र नक्कीच लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओ हो, पहिला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, विचार विनिमय करणार लावणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी. फलंदाच्या जोरावरती जरी विश्वजितला अधिराज्य गाजवता आलं नाही तरी सुद्धा पहिला चेंडू पाहता अप्रतिमाशी गोलंदाजी त्याच्याकडून होईल याच्यामध्ये शंका नाही. पुन्हा एकदा काय होतं. एसटीचा वेध घेतला फर्निचर दृष्ट विकेटचं पतन. पहिला गडी येतो तंबूच्या आश्रयाला. सूरज बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी. इथे मात्र कदाचित छोटं लक्ष आहे. 22 धावा शिरवली संघ. इथे मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. सूरज चमकणं आधीच मात्र नक्कीच मावळताना पाहायला मिळाला आणि कोणत्याही धावेचा एकही धाव न करता गोल्डन डकचा शिकार 0 नंबरचा चष्मा परिधान करून मात्र तंबूच्या आश्रयात येताना पाहायला मिळतोय. सूरजची जागा येण्यासाठी चाललाय नौका फलंदाज सागरा विजयासाठी नक्कीच प्राण तळमळला पाहिजे. इथे सागर पुन्हा एकदा गोलंदाजी फलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतोय. विश्वजित तू सागर पुन्हा एकदा समीकरण नौका फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अकुट टप्प्याचा चेंडू होता. यावेळी सुद्धा स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. हळूवारपणे खेळायचा प्रयत्न केला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपन्न आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आणि जमेची बाजू असेल 1 विकेटचा बदल. सलामीला आलेला फलंदाज सूरज. इथे मात्र नक्कीच तंबूच्या आशाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच आपल्याच पावतीमध्ये कॉटन बोर्डचा शिकार बनताना पाहिला जाय. पुन्हा एकदा गडी जातो तंबूच्या आशाला. इथे मात्र शिरवली संघ काय घडतंय विचार विनिमय करायला लावणारा संघ आणि ज्यावेळी पाहिलं ना पारचोड संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता गोलंदाजांनी प्रभावित केलं नक्कीच शिरवली संघाच्या. इथे मात्र नक्कीच पार संघाचा विश्वजित चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच हो आल्या पावली मात्र सेट झालेला फलंदाज खणखणीत दणदणीत षटकार दाखवून देतोय. तुम्ही जरी विकेट दिली असेल तरी मी अजून हिंमत सोडलेली नाही आणि जोपर्यंत मैदानामध्ये मी उभा आहे तोपर्यंत मात्र विजयासाठी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळेल. प्रणय क्लास 1 फलंदाजी आल्या पावली सेट झाला. पहिल्या चेंडूचा समाचार घेतला, चेंडूला धाडलं आउट ऑफ द पार षटकारासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. कुठं चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. एकदा पूर्ण केली दुसरा त्याचा प्रयत्न करणार का. जोपर्यंत पिकअप गॅदर आणि थ्रो होईल तोपर्यंत मात्र नक्की दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्या दोन्ही वाढवताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 8 धावा. एक षटकाचा खेळला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 14 धावेची गरज. 12 चेंडू 14 धावा. कदाचित प्रणय एक आशेचं किरण विजयाच्या वेलीवरती एक आशेचं फुल प्रफुल्लित करणारा फलंदाज उशिरा का होईना परंतु फलंदाजी मार्गाला एक छोटासा कलाकार आहे. चांगली कलाकृती दाखवताना पाहायला मिळते. मोठे फटके पाहायला मिळते. ज्यावेळी संघ अडचणीत होता तेव्हा मात्र संघाचा तारणहर्ता बनण्याचा मात्र नक्कीच पुरेपूर फलंदाजी करताना पाहायला मिळाला. यापुढचा होणारा सामना असेल या सामन्यातील विजेता संघ विपक्ष रेणुशी आधीचा विजेता संघ साहिल. नौका गोलंदाज साहिल
फलंदाजी मार्कर महेश, ज्याला एकही चेंडू आधी फेस करण्याची संधी मिळेल नव्हती, तो महेश पुन्हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. साहिल टू महेश समीकरण होताना पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय. जेलची नामी संधी असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. जोपर्यंत गार्डन मधून पळता पळता मामा बाचे जोपर्यंत चेंडूवरती पोहोचणार तोपर्यंत मात्र चेंडू गेला. दोघांना पण हाय बाय करत सीमारेषा पलीकडे. चेंडू अडवणं गरजेचं होतं तर येस डेफिनेटली होतं, परंतु तू की मी की तू करता करता चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे. टप्प्याचा चेंडू महेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, झेलची संधी होती. यष्टरक्षक बीट होताना पाहायला मिळत आहे किरण सोंडकर आणि एकीत मिळते मोठं आयुष्यमान भव. एक जीवदान मिळताना पाहायला मिळत आहे. आता समजणार असेल 10 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. ओ हा पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार षटकार मित्रांनो, षटकार. येस इट इज षटकार 6 धावांसाठी. मित्रांनो क्रिकेट समजणार जर कदाचित आधी जेल झाला असता तर हा षटकार गेला नसता, जर त्याला व्हॅल्यू नसतो मित्रांनो. परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया, काय घडणार पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 19 धावा. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 20 धावा. तर किंवा पूर्तता बाकी असेल, 2 धावेची गरज असेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? मॅच विनिंग फटका असेल का? येस डेफिनेटली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा विजेता संघ म्हणून पाहिला जात आहे टीम शिरवली संघ.